खासदार सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी दाखल झालेल्या आहेत। अजित पवारांच्या आईची भेट घेण्यासाठी सुप्रिया सुळे या काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत। खासदार सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी दाखल झालेल्या आहेत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, पुन्हा एकदा सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत, काय सांगशील? तर खासदार सुप्रिया सुळे ह्या अजित निश्चितच आज तुकाराम महाराजांची पालखी आहे जी बारामतीतून काठेवाडीत दाखल झालेली आहे आणि याच महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती ते काठेवाडी पायी चालत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मात्र या पालखी सोहळ्याचं दर्शनानंतर अजित पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे काही वेळापूर्वीच या ठिकाणी आल्या होत्या आणि अजित पवार सुद्धा आतमध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था अजित पवारांच्या या निवासस्थानी करण्यात आलेली आहे। मात्र या संपूर्ण पालखी दर्शनानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। त्यासोबतच शर्मिला पवार या सुद्धा या ठिकाणी काही वेळापूर्वीच येऊन गेलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने अजित पवार आई या ठिकाणी असतात आशाताई पवार यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आल्याची माहिती मिळते। मात्र आज हा संपूर्ण पालखी सोहळा या निमित्ताने हे संपूर्ण पवार कुटुंबीय या पालखी सोहळ्यामध्ये एकत्र आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं। कारण तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, शर्मिला पवार यांनी सुद्धा दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर अजित पवार हे स्वतः या संपूर्ण पालखी सोहळ्यात पायी चालताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हे पवार कुटुंब एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ते अजित पवारांचे या निवासस्थानी हे संपूर्ण कुटुंब आज एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। तर खासदार सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी दाखल झाल्यात। लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं त्या दिवशी सुद्धा अजित पवारांच्या आईची भेट घेण्यासाठी त्या काटेवाडीतील घरी दाखल झाल्या होत्या। कुणी सहभागी व्हायचं तो ज्याचा त्याचा। मला सहभागी काटेवाडीपर्यंत माझ्या गावापर्यंत व्हायचं होतं, मी झालो। आता मला बाकीच्यांना तिथं जेवण घालून परत जायचंय। प्रत्येकाचा अधिकार आहे। आम्हालाही वाटलं की आपण वारीमध्ये जावं, कारण एक वेगळा आनंद त्याच्यामध्ये मिळतो, एक वेगळा उत्साह वारकऱ्यांच्या मध्ये पाहायला मिळतो।